नमस्कार मित्रांनो. माझी सर्व महाराष्ट्रातील मतदारांना विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी असं म्हटलं जातं की मतपरिवर्तन होतं. तर अशी कोणती गोष्ट होतं ज्यातून हा मतपरिवर्तन होतं, तर या दिवसातच मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप होतं. आणि हे राजकीय पक्ष जे माजलेले आहेत त्यांना असं वाटतं की मी लोकांना पैसे दिले की लोकं मतं माझ्यासाठी ज्या कोणासाठी ठेवलेले त्यांच्या बदल्यात मला मतदान करतील. तर मला असं वाटतं आता की त्यांना एक धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. यावेळेस जो कोणी पैसे देतोय त्याला दुर्लक्ष करा आणि त्या पद्धतीने योग्य तो उमेदवार तुम्ही निवडा. कारण गेल्या 10-15 दिवसापासून तुम्ही प्रचार पाहिलात, त्यांची पद्धत पाहिली, त्यांचे विषय पाहिले, तुमच्या संदर्भातले त्यांचे विषय काय आहेत, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आपण बघितलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने उद्या जेव्हा तुम्ही त्या बूथमध्ये पाऊल ठेवाल, त्यावेळी फक्त हाच विचार करा, की तुम्हाला कैदी व्हायचं आहे, की तुम्हाला एक जागरूक मतदार व्हायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून विचार करा. कारण ज्यावेळेस तुम्ही मशीनच्या इथे जाल, त्यावेळी एकच विचार करा, तुम्ही एक जागरूक मतदार असाल, योग्य बटन दाबाल आणि योग्य उमेदवाराला दाबाल आणि त्यातून एक योग्य उमेदवार तुमच्या प्रभागासाठी, तुमच्या वॉर्डसाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी निवडला जाईल. तर माझी कृपया सर्वांना विनंती असेल, जे कोणी असे एका विचारात आहेत, की पैसा सगळं काही करू शकतं, तर त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर जर द्यायचं असेल, तर त्या मतदाराला द्यायला लागणार आहे आणि आपण सगळे मतदार उद्या ती जबाबदारी 100% पार पाडू. कोणीही मतदारापासून लांब जाऊ नका. भलेही आजचं राजकारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे, नक्कीच खूप लोकांना आवडेल, नाही आवडेल. तर माझी सर्वांना विनंती असेल, की सर्वांनी मतदान करणं हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. हे आपला एक अधिकार आहे. ठीक आहे, तुम्हाला काही पटत नसेल, आवडत नसतील उमेदवार, तर लास्टला एक बटन असतं नोटा म्हणून. तर तुम्ही तो देखील दाबू शकता आणि त्यातून नोटा दाबलात तर नन ऑफ दी एबव्ह म्हणजे तुम्हाला याच्यातनं कोणीच आवडत नाही म्हणून तुम्ही ते दाबलात. ते देखील तुम्ही दाबू शकता. तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. मी एक एक उदाहरण देईन. त्या दिवशी राज ठाकरेंनी मी एक विषय लास्टच्या व्हिडिओमध्ये अडाणी संदर्भातला एक विषय मांडलेला ज्याच्याबद्दल लाईट बिलबद्दलचा विषय होता. पण त्या दिवशी राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने शिवाजी पार्कवर जी मांडणी केली, डोळे उघडण्यासारखी ती मांडणी होती. ज्यातून एक एक अडाणीसारखी एक जी कंपनी त्याचा पूर्ण प्रपंच कशा पद्धतीने गेल्या 10-12 वर्षात वाढलं, ही खरंच एक मोठी शंका निर्माण करते, व्यवस्थेबद्दल निर्माण करते. कारण ज्याला ज्या क्षेत्रात नॉलेजच नाही आहे, स्किल्सच नाही आहे, ज्यांनी कधी आजपर्यंत कोणतं एअरपोर्ट सांभाळलं नाही आहे, त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट कसे मिळतात, अशा अनेक गोष्टी आहेत त्यांना आज त्यांच्या अडाणीकडे गेलेले आहेत. आणि याचं शासन पूर्ण म्हणजे बी-जे-पी आणि त्यांचे पूर्ण सहकारी त्याला समर्थन करतात आणि त्यातून हा प्रपंच वाढलेला आहे. आणि कुठेतरी ह्या गोष्टींना थांबवण्यासाठी पर्याय म्हणून कधीही आपण म्हटलं, की सगळे एकत्र सगळीकडे जर एकाची सत्ता असेल, तर ती एका पद्धतीने हिटलरशाहीचं एक उदाहरण असेल. भले आज एक संविधान पद्धतीने आपण राहत असू, तरी देखील आजच्या डेटला तुम्हाला बोलण्याचा ज्या पद्धतीने अधिकार पाहिजे, तसा देखील आज नाही आहे. अजून एक गोष्ट मी नक्कीच मांडीन. आज जर अशाच पद्धतीने अडाणी मोठे होत गेले, तर भविष्यात आपण ज्या निवडणुकीत आपण ज्यांना मतदान करतोय, मला वाटत नाही की यापुढे ते कोणता अधिकार त्यांच्याकडे असेल. हा पूर्ण अधिकार उद्या अडाणीकडे असेल. अडाणी म्हणेल हे करायचं तर ते होईल, ते नाही करायचं तर ते नाही होणार. तर मला असं वाटतं की आपण एक सुज्ञ मतदार आहोत. सगळं काही आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचं सोंग करता येत नाही. ठीक आहे, आपण प्रत्येक एक वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराचे आहोत. काही ठिकाणी आपल्याला काही पक्षांचे विचार पटतात, काही नाही पटत. काही लोकं पक्षाचे समर्थक आहेत. मी कोणाचंच मन दुखवत नाही आहे. परंतु मला असं वाटतं, की प्रत्येकाला एक संधी मिळाली पाहिजे आणि ह्यावेळेस जर तुम्ही बघत असाल, तर मुंबई, महाराष्ट्रात माझी एक प्रामाणिक विनंती असेल, की गेल्या अनेक वर्षापासून जो एक जसं हे लोकं म्हणतात, की आता जे दोघं भाऊ एकत्र झाले, तर हे एक दुसऱ्यांबद्दल काय बोलले. तर असे अनेक व्हिडिओ जे बोलतायत त्यांच्याबद्दल देखील आहेत. ते एक दुसऱ्यांबद्दल जे आज ज्यांना खांद्याला खांदा लावून मिळतायत, ते एक दुसऱ्यांबद्दल पण काय बोलले ते सगळ्यांना माहिती आहे. तर मला त्यांच्यात जायचं नाही. पण मला असं वाटतं, की जर मुंबई, महाराष्ट्र आणि त्याचप्रकारे भारतातला काही भाग आपल्याला जर ठेवायचा असेल, त्याच्यात
अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स मी म्हणतो ज्याला, की ज्याच्यात अल्टरनेटिव्ह पॉलिटिकल पार्टीज असतात त्यांना संधी दिली गेली पाहिजे. आणि माझं ठाम प्रामाणिक मत असं आहे, की मुंबईतील, महाराष्ट्रातील मतदारांना, की त्यांनी ह्यावेळेस ठाकरे बंधूंना मतदान करावं. कारण या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून ते कधीच एकत्र नव्हते आणि ही एक संधी मी म्हणेन आपण त्यांना दिली पाहिजे. ठीक आहे, एवढं वर्ष आपण दिलेत इतरांना, त्यांनी काय केलंय, काय भोगलंय आपण सगळ्यांना माहिती आहे. मला माहीत नाही उद्या ते दोघं एकत्र येऊन निवडून आले आणि काय होईल. पण मला मी बघतोय प्रत्यक्षात आज जोगेश्वरी ज्या पद्धतीने कामं होत आहेत, ते उद्योग गटाकडून असतील किंवा इतर टीमकडून असतील, तर ते दिसतं पण आहे. आणि माझी विनंती असेल, की ह्यावेळेत आपण सर्वांनी एक ध्येय ठेवूया, की आपण ह्यावेळेत मशाल आणि इंजन या दोन्ही उमेदवार ज्या ठिकाणी असतील त्यांना प्राथमिकता देऊन त्यांना विजय करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चांगले उमेदवार इंडिपेंडेंट म्हणून उभे आहेत. त्यांचं मी खूप रिस्पेक्ट करतो. उमेदवार असतील, काही कम्युनिस्ट पक्षाचे असतील, काही आप पार्टीचे असतील. ज्या ठिकाणी पण तुम्हाला योग्य उमेदवार वाटतोय तिथे तुम्ही बिनधास्त जाऊन तुमचं मतदान करा. पण एक मोठ्या प्रमाणात जर तुम्ही मला विचाराल, तर मी प्रामाणिकपणे तुम्हा सर्वांना सांगेन, की यावेळेस आपण जाहीर पद्धतीने या ठाकरे बंधूंसोबत उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातली जी आपली शिवाजी पार्कची सभा देखील तुम्ही पाहिली असेल, त्यानंतर झालेल्या सभा पाहिलेल्या असतील. ह्यातून एक आन्सर आपल्याला मिळते, आपल्याला उत्तर मिळते, की काय परिस्थिती चालली. तर मी तुम्हा सर्वांना विनंती करीन, की यावेळेस आपण सर्वांनी ठाकरे बंधूंसोबत उभे राहावं. माझं मत ह्या टायमाला ठाकरे बंधूंना असेल. नक्कीच आपण देखील तेच कराल. धन्यवाद.